शुभ सकाळ सर्वांना। तर मंडळी, आज होतं आम्हाला लग्न, तर आम्ही निघालो लग्नाला जाण्यासाठी। तर हॉलमध्ये आली तर काय लग्न लागलेलं होतं, पण काही हरकत नाही, आम्हाला थोडा उशीरच झाला होता म्हणून मग आम्ही सुलग्न लावून घेतलं आणि मग पोचली हॉलमध्ये। कारण भूक खूप जोराने लागली होती, मुलांना पण खूप भूक लागली होती आणि मला पण खूप भूक लागलेली होती। मग आम्ही केलं जेवण आणि साईडला छान गार्डन होतं आणि मला त्या गार्डनमध्ये सुंदर सुंदर 3 असे मोठे बदक दिसले। म्हटलं थोडंसं शूट करून घेऊ आणि फोटो पण काढून घेऊ। तर काय बाबा, हे तर माझ्या मागेच धावले। मला खूप भीती वाटली, कारण बदक खूप मोठे होते आणि पाहायला पण खूप सुंदर होते। मग आली परत हॉलमध्ये आली तर खूप गरमी होत होती, कारण गार्डनमध्ये मस्त थंड वाटत होतं। म्हटलं थोडा वेळ गार्डनमध्ये बसावं, पण काय बदक धावल्याने मग मी आली परत। मग हे बसले आपल्या मित्रासोबत जेवण करायला, मग मी त्यांच्या थोडासा व्हिडिओ शूट करून घेतला। मग यांनी मला जबरदस्तीने गुलाबजामुन भरवलं, कारण माझं जेवण झालं होतं, पण तरी पण यांनी मला जबरदस्तीने भरवलं आणि पुन्हा एक घे म्हणत होते। मी म्हटलं माझं जेवण आधीच झालं आहे, मी काही आता जास्त खाऊ शकत नाही, कारण जेवण यांच्या आवडीचे होतं। जेवणामध्ये डाळ भाजी, वांगा भाजी, पोळी, कढी, भात हेच जेवण होतं आणि हेच जेवण माझं पण फेवरेट आहे, कारण आम्हाला हेच जेवण आवडते। मग यांनी थोडं आरामातच जेवण केलं। मग निघाली घरी जाण्यासाठी निघाली तर वाजले होते 4। तरी पण उन्हाचं काही तापमान कमी झालं नव्हतं, कारण गरमी खूप वाटत होते आणि उन्हाचे चटके पण खूप होत होते। मग काय आली घरी आणि बसली कूलर पुढे आली तर मस्त थंड छान असा मनाला आवडेल असं छान असं थंड हवा मग मी घेतली आणि मग झाली सायंकाळची वेळ। तर आज जाम थकलेली होती, म्हणून मग मी काही आज जेवणामध्ये जास्त बनवलं नाही, फक्त वरण भात बनवला आणि मग आम्ही सर्वांनी जेवून घेतलं, कारण थकलेली होती त्यामुळे मला पण त्रासच आला। तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच।